आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, भारतीय संविधानाचा प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते? संविधान प्रारूप समितीचे अध्यक्ष होते। त्याचबरोबर त्यांनी भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 2, भारतीय संविधान केव्हा अंमलात आले? तर भारतीय संविधान हे ऑप्शन क 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलेले आहे। परंतु आपण भारतीय संविधानाचा स्वीकार कधी केलेला आहे? 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे आणि ते अंमलात कधी आलेले? तर 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 3, संविधान सभेची स्थापना कधी झाली? तर ती झालेली ऑप्शन अ 1946 ला। संविधान सभेची स्थापना ही 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न 4, भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क आहेत? तर भारतीय संविधानात सध्याला किती मूलभूत हक्क आहेत? तर 6 आहेत। पूर्वी 7 होते, आता सध्याला फक्त 6च आहेत। आणि या मूलभूत हक्कांचा समावेश अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये करण्यात आलेला आहे। प्रश्न 5, भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, अंशतः कठोर व लवचिक। आता अंशतः कठोर व लवचिक म्हणजे काय? तर भारतीय संविधानात काही दुरुस्त्या ह्या सोप्या आहेत तर काही काय आहेत? कठीण आहेत। त्यामुळे संविधान हे आपले मिश्र प्रकारचे आहे। त्यामुळे भारतीय संविधानात आपल्या अंशतः कठोर आणि लवचिकता दिसून येते। प्रश्न 6, भारतीय संविधानाचे जनक कोण मानले जातात? तर खालीलपैकी भारतीय संविधानाचे जनक आहेत ऑप्शन ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यांना आपण काय म्हणतो? संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण ओळखलं जातो। तर त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून पण ओळखले जाते। प्रश्न 7, भारतीय संविधानाची मूळ प्रत कोठे ठेवलेली आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, राष्ट्रीय अभिलेखागार। तर संविधानाची जी मूळ हस्तलिखित प्रत आहे ते दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात ठेवण्यात आलेली आहे। प्रश्न 8, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। हे काय होते? संविधान सभेचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 9, भारताचे संविधान कशावर आधारित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, विविध देशांतील घटक यातून आपल्या भारताचं संविधान बनवलेलं आहे। कारण भारताचं जे संविधान बनवताना अनेक देशांच्या संविधानातून प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यातून आपल्या भारताचे जे संविधान आहे त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधान किती भाग अनुसूच्यांनी बनलेले आहे? तर भारतीय संविधान हे ऑप्शन अ 22 भाग आणि 12 अनुसूच्या यांनी बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, मूलभूत कर्तव्ये संविधानात कधी समाविष्ट केली? तर मूलभूत कर्तव्ये ही संविधानात 1976 ला समाविष्ट करण्यात आलेले। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, 1976। आणि हे कधी समाविष्ट केलेले? तर 42वी घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत? तर संविधानाच्या भाग 3 मध्ये काय करण्यात आलेले आहे? तर मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे। बरोबर उत्तर आहे ब, भाग 3। प्रश्न 13, भारतीय संविधानाचा मसुदा तयार होण्यासाठी किती वेळ लागला होता? तर भारतीय संविधानाचा मसुदा तयार होण्यासाठी ऑप्शन क, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागलेला होता। जवळपास किती? 3 वर्ष लागली होती। प्रश्न 14, भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, सर्व पर्याय बरोबर आहेत। कारण भारतामध्ये सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष त्याचबरोबर लोकशाही प्रजासत्ताक आहे। त्यामुळे जे वरचे 3 ऑप्शन आहेत ऑप्शन अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत। म्हणून आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन ड, सर्व पर्याय बरोबर आहेत। प्रश्न 15, संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कोणत्या भागात आहे? तर ते आहेत ऑप्शन क, भाग 4 मध्ये।
जी राज्य धोरणाची दिशादर्शक तत्वे आहेत तर ती कुठे आहेत तर भाग 4 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न 16. भारतीय संविधानाला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान का म्हटले जाते? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब विस्तार व तपशील. आपला भारतीय संविधानाचा विस्तार आणि तपशील यामुळे त्याला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. याचे प्रावधान अनेक विषयांवर आहे, त्याचबरोबर ते विस्तृत देखील आहे, म्हणून ते काय भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान मानले जाते. प्रश्न 17. संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत किती सदस्य होते? तर संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 7 सदस्य. ऑप्शन अ 7 सदस्य हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड निर्वाचक मंडळाद्वारे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जाते. तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची निवड संसद व राज्य विधिमंडळाचे जे निवडून आलेले सदस्य असतात म्हणजे निर्वाचक सदस्य त्यांच्या मंडळाकडून केली जाते. प्रश्न 19. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ 5 वर्ष. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची पावती कोण स्वीकारतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपतींकडे सादर करतात. प्रश्न 21. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड निर्वाचक मंडळाद्वारे. यातच आपला प्रश्न झालेला डबल झालेला आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर 5 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची पावती कोण स्वीकारते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 24. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते होते ऑप्शन ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रपती कोणत्याही विधेयकावर किती वेळाने विचार करू शकते? म्हणजे राष्ट्रपती एखाद्या विधेयकावर किती वेळा विचार करू शकते असा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपलं बरोबर आहे उत्तर ऑप्शन ब एकदाच विचार करू शकते. म्हणजे राष्ट्रपती एकदाच पुनर्विचारासाठी विधेयक परत पाठवू शकतो. प्रश्न क्रमांक 26. पॉकेट व्हीटो ही संकल्पना भारतात कोणाशी संबंधित आहे? तर ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन अ राष्ट्रपती. म्हणजे पॉकेट व्हीटो म्हणजे काय आहे तर येथे राष्ट्रपती विधेयकावर निर्णय न घेता ते विधेयक काय स्थगित ठेवू शकतो, त्याला राष्ट्रपतींचा पॉकेट व्हीटो अधिकार समजला जातो. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे विधेयकावर सही न करता त्याला परत करू शकतो? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सामान्य विधेयक. सामान्य विधेयक हे असे विधेयक आहे ज्याच्यावर राष्ट्रपती सही न करता ते विधेयक परत पाठवू शकतात. पण वित्तीय आणि घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतीला सही करावीच लागते, त्यांच्यावर दुसरा पर्याय नसतो. प्रश्न 28. राष्ट्रपतींना हकालपट्टीने हटवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? तर ती प्रक्रिया आहे ऑप्शन ब महाभियोग. म्हणजे महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून पदच्युत केले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रपतींची निवडणूक कोण राबवते? तर ते राबवतात ऑप्शन अ भारत निवडणूक आयोग जो आहे ही संस्था काय करते राष्ट्रपतींची निवडणूक लढवते. प्रश्न क्रमांक 30. भारताचा राष्ट्रपती कोणत्या देश प्रमुखासारखा असतो? आणि बरोबर उत्तर आहे खालीलपैकी ब्रिटनच्या राणीप्रमाणे संवैधानिक प्रमुख म्हणून भारताच्या राष्ट्रपतींचा दर्जा आहे. म्हणजे केवळ काय संविधानिक प्रमुखच म्हणून राष्ट्रपती असतात. प्रश्न 31. भारताचा खरा कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर ते असतात ऑप्शन ब पंतप्रधान. हा पंतप्रधान काय असतात भारताचा खरा कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न 33. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? तर ते करतात ऑप्शन अ राष्ट्रपती. राष्ट्रपती त्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो जो लोकसभेमध्ये काय असतो बहुमत मिळवतो. जो लोकसभेमध्ये बहुमत मिळवेल त्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक 34. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पंडित जवाहरलाल नेहरू. हे काय होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 35, पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक आहे का? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नाही. पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक नाही, पण तो 6 महिन्याच्या आत निवडून यावा लागतो. तो 6 महिन्यात लोकसभेत किंवा राज्यसभेत निवडून यावा लागतो, तरच त्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारले जाऊ शकते. प्रश्न 36, पंतप्रधानांचे राजीनामे कोण स्वीकारतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपती. पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे देतात. प्रश्न क्रमांक 37, भारताचे मंत्रिमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली काम करते? तर भारताचे मंत्रिमंडळ हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करते. जे मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक 38, मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न 39, केंद्र सरकारमध्ये सर्वात मोठा मंत्री कोण असतो? तर ते असतात ऑप्शन ब पंतप्रधान. पंतप्रधान सर्व मंत्रिमंडळाचे काय असतात? प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 40, मंत्रिमंडळात कोणते मंत्री नसतात? तर खालीलपैकी जे मंत्रिमंडळात नसतात तर ते असतात सरन्यायाधीश. हे मंत्रिमंडळामध्ये नसतात. तर सरन्यायाधीश कार्यकारी नसून ते काय आहे? न्यायपालिका प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 41, राज्यमंत्री हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करतात? तर राज्यमंत्री हे ऑप्शन अ कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करत असतात. प्रश्न 42, कॅबिनेट म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब वरिष्ठ मंत्र्यांचा गट म्हणजेच काय कॅबिनेट. कॅबिनेट म्हणजे काय? तर पंतप्रधान व वरिष्ठ मंत्र्यांचा गट. प्रश्न 43, मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पंतप्रधान. पंतप्रधान कोण आहेत? तर मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. प्रश्न 44, कॅबिनेट मंत्री कोणते निर्णय घेतात? तर खालीलपैकी कॅबिनेट मंत्री जो निर्णय घेतात ते असते महत्वाचे राष्ट्रीय निर्णय. हे कॅबिनेट मंत्री घेत असतात. म्हणजे राष्ट्रीय धोरणे किंवा आणि काही बाकीचे निर्णय हे कॅबिनेट पातळीवर घेतले जातात. प्रश्न 45, मंत्रिमंडळ बैठकांचे अध्यक्ष कोण असतात? तर मंत्रिमंडळ बैठकांचे अध्यक्ष असतात ऑप्शन अ पंतप्रधान. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 46, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर खालीलपैकी संसदेचे जे कनिष्ठ सभागृह आहे ते आहे कनिष्ठ सभागृह म्हणजे कुठले? तर लोकसभा हे संसदेची खालचे सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 47, लोकसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? तर लोकसभेचे सदस्य हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. प्रश्न क्रमांक 48, लोकसभा कशी निवडली जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ थेट जनतेद्वारे काय केले जाते? लोकसभा सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 49, लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या काय? तर कमाल संख्या आहे ऑप्शन अ 552. ही लोकसभेतील सदस्यांची काय कमाल संख्या आहे. प्रश्न 51, लोकसभेचे अधिवेशन कोण बोलवतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपती हे लोकसभेचे अधिवेशन बोलावतात. प्रश्न 52, पैसा अंमलबजावणी विधेयक कोण मांडते? तर हे लोकसभेमध्ये मांडले जाते. वित्त विधेयक कुठे मांडले जाते? तर लोकसभेत मांडले जाते. इतर कोण मांडले जाते नाही तर कोठे मांडले जाते असं करा. प्रश्न क्रमांक 53, लोकसभेच्या विघटनाचा अधिकार कोणाकडे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपतींकडे आहे. राष्ट्रपती काय करू शकतात? तर लोकसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक 54, विश्वासदर्शक ठराव कोणत्या सभागृहात मांडला जातो? तर हा विश्वासदर्शक ठराव लोकसभेमध्ये मांडला जातात. सरकारचा बहुमत चाचणीचा ठराव कुठे मांडला जातो? तर लोकसभेत घेतला जातो. प्रश्न 55, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 56, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय लागते ऑप्शन ब 30 वर्ष. प्रश्न 57,
राज्यसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? तर राज्यसभेचे सदस्य हे ऑप्शन ब 6 वर्षासाठी निवडले जातात, कारण राज्यसभेचे सदस्य 6 वर्षासाठी निवडले जाते. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होत असतात? तर निवृत्त होत असतात. प्रश्न 58, राज्यसभा हे कोणते सभागृह आहे? तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, म्हणजे वरचे सभागृह, अप्पर हाऊस असं देखील त्याला म्हटलं जातं. प्रश्न 59, राज्यसभेत एकूण सदस्य संख्या किती असते? तर राज्यसभेत एकूण सदस्य संख्या असते 250, म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 असू शकते. त्यातील काही राष्ट्रपती नाम निर्दिष्ट देखील करतात. प्रश्न 60, विधानसभा हे कोणते सभागृह आहे? तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न 61, विधानसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? तर विधानसभेचे सदस्य हे ऑप्शन ब 5 वर्षांसाठी निवडले जातात. प्रश्न 62, विधानसभेतील सदस्यांची किमान पात्रता वय किती आहे? तर विधानसभेतील सदस्यांची किमान पात्रता वय ऑप्शन ब 25 वर्ष. प्रश्न 63, राज्याच्या विधिमंडळात कोणत्या प्रकारचे विधेयक सादर करता येते? तर राज्याच्या विधिमंडळात अर्थविषयक आणि सर्वसाधारण हे दोन्हीही विधेयक जे ते सादर केले जातात. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 64, विधान परिषद कोणत्या राज्यात अस्तित्वात असते? बरोबर उत्तर आहे विधान परिषद ही फक्त काहीच राज्यांमध्ये अस्तित्वात असते. बरोबर उत्तर ऑप्शन क काही राज्यांमध्ये. उदाहरणार्थ कोणकोणत्या? तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा काहीच राज्यांमध्ये विधान परिषद असते, तर काही राज्यांमध्ये विधान परिषद नसतात. प्रश्न 65, विधान परिषद हे कोणते सभागृह आहे? तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह किंवा अप्पर हाऊस देखील असे त्याला म्हटले जाते. प्रश्न 66, विधान परिषदेतील सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? तर विधान परिषदेतील जे सदस्य आहेत ते राज्यसभेप्रमाणे 6 वर्ष कालावधीसाठी निवडले जातात. प्रश्न 67, विधान परिषदेचे सदस्य कसे निवडले जातात? तर ते अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. प्रश्न 68, राज्यपाल विधान परिषदेवर किती सदस्य नियुक्त करू शकतो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड 12%. राज्यपाल एकूण सदस्य संख्येच्या 12% पर्यंत सदस्य नियुक्त करू शकतो, परंतु वास्तविक संख्या राज्यावर त्या अवलंबून असते. प्रश्न 69, राज्यसभेत राष्ट्रपतीद्वारे किती सदस्य नामनिर्दिष्ट केले जातात? तर राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर 12 सदस्य जे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातून नामनिर्दिष्ट केले जाऊ शकतात. प्रश्न 70, राज्यसभेची पहिली बैठक कधी झाली? बरोबर उत्तर आहे 1952 ला. 3 एप्रिल 1952 ला राज्यसभेची पहिली बैठक झालेली आहे. प्रश्न 71, राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था का मानली जाते? कारण ती कधीही बरखास्त होत नाही, म्हणून राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था मानली जाते. प्रश्न क्रमांक 72, राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण निवडतो? तर ते निवडतात ऑप्शन ब राज्यसभा सदस्य. हे काय करतात? राज्यसभेचे उपाध्यक्ष निवडत असतात. प्रश्न 73, राज्यसभेत अर्थसंकल्प सादर होऊ शकतो का? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हो. राज्यसभेमध्ये अर्थ जो संकल्प आहे तो सादर होऊ शकतो, पण चर्चा काय केली? अर्थसंकल्प हा कुठे सादर होतो? तर लोकसभेत सादर होतो, पण ते राज्यसभेमध्ये त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकते. प्रश्न 74, विधानसभा सदस्यांची निवड कोण करतात? तर विधानसभा सदस्यांची निवड ऑप्शन क जनतेद्वारे केली जाते. प्रश्न 75, राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतो का? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हो. राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतो, पण कोणाच्या सल्ल्यानुसार? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार. प्रश्न 76, विधानसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब अर्थमंत्री. जे राज्याचा अर्थसंकल्प कोण करत असतात? राज्याचे अर्थमंत्री सादर करत असतात. प्रश्न 77, विधानसभेतील सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते? तर विधानसभेतील सदस्यांची जास्तीत जास्त संख्या असू शकते
ऑप्शन ब 500. भारतीय संविधानानुसार विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त 500 असू शकते. प्रश्न 78. विधानसभेचा सभापती अनुपस्थितीत असताना कोण काम पाहते? जर विधानसभेचा सभापती अनुपस्थिती असेल म्हणजे उपस्थित नसेल तर अशा वेळी उपसभापती काय करत असतात? विधानसभेचे कामकाज पाहत असतात. प्रश्न 79. विधान परिषदेतील शिक्षक मतदारसंघातून किती टक्के सदस्य निवडले जातात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 6% सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. प्रश्न क्रमांक 80. विधान परिषदेतील सदस्यांचे वय किमान किती असावे लागते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 30 वर्ष विधान परिषदेतील सदस्यांचे किमान वय असू शकते. प्रश्न 81. खालीलपैकी विधान परिषदेबाबत कोणते विधान बरोबर आहे? तर ते आहे ऑप्शन क ती सल्लागार आहे. म्हणजे विधान परिषद ही काय आहे तर ती सल्लागार स्वरूपाची आहे. तिचा निर्णय का नसतो? अंतिम नसतो. प्रश्न 82. विधान परिषद राज्यात निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विधान परिषद राज्यामध्ये निर्माण करण्याचा अधिकार आहे ऑप्शन ब संसदेला. कोणत्याही राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. प्रश्न क्रमांक 83. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात विधान परिषद आहे का? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन हो महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला विधान परिषद आहे. प्रश्न क्रमांक 84. राज्यघटनेतील संघराज्य संकल्पना कुठून घेतलेली आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कॅनडा या देशातून. संघराज्य रचना किंवा केंद्राला अधिकार देण्याची जी संकल्पना आहे ती भारताने कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. प्रश्न 85. भारतात राज्यघटना तयार करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती? तर भारतात राज्यघटना तयार करण्यासाठी ऑप्शन बी घटना सभा 1946 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित 85 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.